जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेवरून राजकारण तापले असून अजितदादा राष्ट्रवादीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या व्हीपच्या पत्रावरून पुन्हा गटबाजी उफाळून आली आहे। गटनेत्याकडे व्हीपचे अधिकार असणं आवश्यक होतं, मात्र जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी व्हीपचे अधिकार स्वतःकडे घेतल्याने निदर्शनास आले। त्यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये जोरदार वादंग झालं। मात्र चर्चेनंतर व्हीपच्या अधिकाराबाबतचं पत्र जिल्हाधिकाऱ्यांना बदलून देण्याचा निर्णय घेण्यात आला। जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड 18 मार्च रोजी होणार आहे। पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने सत्ता स्थापन करण्यासाठी राजकीय हालचाली गतिमान झाल्यात। महायुती आणि महाविकास आघाडीकडून सत्तेसाठी जोरदार प्रयत्न केले जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा उफाळून आली आहे। गट स्थापन करून गटनेत्याची नोंदणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती, मात्र व्हीपचे अधिकार जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्याकडे असल्याचे नेत्यांच्या लक्षात आलं। जिल्हा परिषदेसाठी गटनेता निवडल्यानंतर कायद्याने व्हीपचे अधिकार गटनेत्याला प्राप्त होतात, मात्र जिल्हाध्यक्षांनी स्वतःकडे घेतल्याने गटबाजी उफाळून आली। अजितराव घोरपडे आणि विलासराव जगताप यांनी नाराजी व्यक्त केली। जे नियमानुसार आहे त्यानुसारच कार्यवाही करण्याची विनंती केली आहे। जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या पत्रातील चुकीबद्दल वादंग झाले। त्यानंतर नेत्यांमधील चर्चेनंतर जिल्हाध्यक्ष पाटील यांनी पत्र बदलून देण्याबाबत सहमती दर्शवली। व्हीपच्या अधिकाराबाबतची चूक जिल्हाधिकारी काकडे यांच्याही निदर्शनास आली आहे। त्यांच्याकडून गटनेता अधिकाराबाबतचे पत्र बदलून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। विधानसभेच्या अधिवेशनात आमदार सुहास बाबर यांनी लक्षवेधीद्वारे खानापूर मतदारसंघासह संपूर्ण सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नांकडे शासनाचं लक्ष वेधले। द्राक्ष उत्पादक शेतकरी हा जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून त्यांच्या प्रश्नांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेणं अत्यावश्यक असल्याचं सांगत द्राक्ष उत्पादकांना विशेष अनुदान जाहीर करून कर्जमाफी द्यावी अशी ठाम मागणी आमदार सुहास बाबर यांनी सभागृहात केली। सध्या आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्यात प्रक्रियेवर मोठा परिणाम झाला असून जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट बंदरावर सांगली जिल्ह्यातील 700 पेक्षा अधिक द्राक्ष कंटेनर अडकून पडलेत। दरवर्षी सांगली जिल्ह्यातून साधारणतः 1,500 कंटेनर द्राक्षांची निर्यात होते आणि या माध्यमातून देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन प्राप्त होतं। मात्र युद्ध किती काळ चालेल याबाबत अनिश्चितता असल्याने निर्यात ठप्प होण्याचा धोका निर्माण झालाय। परिणामी शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले। त्यामुळे शासनाने तात्काळ हस्तक्षेप करून नुकसानग्रस्त द्राक्ष उत्पादकांना विशेष अनुदान जाहीर करावे आणि कर्जमाफी द्यावी अशी ठाम मागणी आमदार सुहास बाबर यांनी सभागृहात केली। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे द्राक्षाची निर्यात ठप्प झाली असून यामुळे 1,000 कोटींच्या परकीय चलनावर पाणी सोडलं जाते। मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्टमधून जहाजात चढवलेली 300 कंटेनर द्राक्षे परत पाठवण्यात येत असून सुमारे 700 कंटेनर द्राक्षे बंदरातील शीतगृहात पडून आहेत। रमजानच्या पवित्र महिन्यात आखाती देशात मोठ्या प्रमाणात द्राक्षे, डाळिंब, केळी, ड्रॅगन फ्रूट, कलिंगड निर्यात केली जातात। सांगली जिल्ह्यातून व्यापारी जागेवर द्राक्ष खरेदी करून दुबई मार्गे आखाती देशात पाठवतात। मात्र इराण आणि अमेरिका, इस्रायल यांच्यात युद्ध सुरू झाल्यानंतर त्याचे पडसाद आखाती देशातील अरब राष्ट्रात उमटलेत। युद्धस्थिती निर्माण झाल्याने दुबई, अबुधाबी, बहारीन, संयुक्त अमिरात आदी ठिकाणचे बाजार बंद आहेत। त्यामुळे दुबईला माल घेऊन जाणारी जहाजे मुंबई बंदरातच थांबून आहेत। आखाती देशातील युद्धामुळे सांगली जिल्ह्यातून द्राक्ष निर्यात ठप्प झाली आहे। यामुळे द्राक्षांनी कोल्ड स्टोरेज फुल झाले असल्याचे चित्र दिसून येते। या युद्धजन्य परिस्थितीमध्ये जर द्राक्ष निर्यात करायची असेल तर अधिकचा कर द्यावा लागेल असं सांगण्यात येत असल्याचे द्राक्ष निर्यातदार सांगतायत। त्यामुळे द्राक्ष बागायतदारांच्या बरोबर द्राक्ष निर्यातदार देखील मोठ्या संकटात सापडलाय। कोल्ड स्टोरेजमध्ये द्राक्ष वाढू लागल्याने पर्यायाने कंटेनर कूलिंगचा खर्च वाढणार आहे आणि तो या व्यापाऱ्यांना सोसावा लागणार आहे। सध्या सांगली जिल्ह्यातील 25 ते 30 कोल्ड स्टोरेज आहेत। द्राक्ष निर्यात करतात सध्या साधारणतः 250 ते 300 कंटेनर द्राक्ष माल कोल्ड स्टोरेजमध्ये आहेत। शक्तीपीठ महामार्गाची मागणी कोणीही केली नाही। या महामार्गाची आम्हाला गरज नाही। या महामार्गाला पर्यायी समांतर रस्ते भरपूर आहेत। तुळजापूर, नागपूरसह अनेक 6 पदरी रस्ते आहेत। या सरकारला रस्ते करायचा रोग लागलाय। 1,10,000 कोटींचं कर्ज काढून प्रत्येकाच्या डोक्यावर 10,000 रुपये कर्जाचा बोजा टाकून राज्यकर्ते अदानी अंबानीच्या उद्योगांच्या सोयीसाठी शेतकऱ्यांच्या पिकाऊ जमिनी ताब्यात घेऊन करीत असलेला जनतेची मागणी नसलेला हा शक्तीपीठ महामार्ग हाणून पाडा असे प्रतिपादन विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे नेते कॉम्रेड धनाजी गुरव यांनी केले। पलूस येथे परिवर्तनवादी संघटना व डावे पक्ष आयोजित पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना तहसीलदारांच्या मार्फत जनतेच्या मागण्यांचं निवेदन प्रदान करण्याच्या प्रसंगी झालेल्या सभेत ते बोलत होते। या प्रसंगी किरण तात्या लाड म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यासाठी
ब्रिटिश सत्तेला हादरा देणाऱ्या क्रांतिकारकांच्या या परिसरात शक्तिपीठ महामार्गाला पाय ठेवू देणार नाही. या प्रसंगी कृषीतज्ञ मारुती चव्हाण म्हणाले, भारत अमेरिका व्यापार करारात अमेरिकन उत्पादकांना मोठे अनुदान असल्याने आणि भारतीय शेतकऱ्याला निर्यात शुल्क असल्याने भारतातील शेतकरी संकटात येणार आहे. या प्रसंगी प्राध्यापक वासुदेव गुरव म्हणाले, सरकारचा कल भांडवलदार हिताकडे जास्त असल्याने शेती, आरोग्य, शिक्षण क्षेत्रात समस्या वाढत आहेत. या प्रसंगी शेतकरी चळवळीचे नेते बीजी काका पाटील आणि दिग्विजय पाटील यांनी जोशपूर्ण भाषण करून घोषणांनी तहसील कार्यालय दणाणून सोडलं. या प्रसंगी सुनील गुरव, मोहन पाटील, कुंडलिक एडके, रावसाहेब गोंदिल यांनी समयोचित मनोगत व्यक्त केले. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आणखी एका नवीन नर वाघाची नोंद नुकतीच झाली आहे. या नवीन वाघाला STRT 9 असं सांकेतिक नंबर देण्यात आलाय. तर आता व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या 7 झाली आहे. खरं तर नवीन वाघ हा चांदोली राष्ट्रीय उद्यानात गेले 2 महिने झाले विविध कॅमेरा ट्रॅपमध्ये दिसून आलाय. त्याचे विविध फोटो आणि व्हिडिओ कॅमेरामध्ये आलेत. सध्या हा T9 वाघ तारा T5च्या टेरिटरीमध्ये तिच्या मागे फिरताना दिसत आहे. स्थानिक गाईड मंडळी यांनी त्याचं नामकरण शिलेदार असं केलंय. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढवण्यासाठी वन्यजीव विभागाकडून अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. काही महिन्यांपूर्वीच चंदा आणि तारा हे 2 वाघ स्थलांतरित करून या प्रकल्पात सोडण्यात आले. त्यातच आणखी एका वाघाची म्हणजेच या शिलेदारची भर पडल्याने पर्यावरण प्रेमींच्या मधून समाधान व्यक्त केलं जाते. आता सह्याद्रीमध्ये वाघांची संख्या 7 झाली आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात या नव्या नर वाघाची नोंद झाल्याने प्रकल्पातील एकूण वाघांची संख्या 7 वर पोहोचली आहे. सांगली व कुपवाडकरांसाठी गेल्या 7 वर्षात भाजपने शुद्ध आणि मुबलक पाणी पुरवठ्यासाठी कोणताही नवा प्रकल्प राबवलेला नाही. त्यामुळे शहराला अपुरा आणि अस्वच्छ पाणी पुरवठा होत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी केलाय. यापुढे पाणी पुरवठ्यासाठी ठोस निधी न दिल्यास आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिलाय. माळबंगला येथील जलशुद्धीकरण केंद्राला विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, युवराज गायकवाड, नगरसेवक मयूर पाटील यांनी भेट दिली. तसेच या ठिकाणीच अधिकाऱ्यांकडून आढावा घेतलाय. यावेळी पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता चिदानंद कुर्णे, सुनील पाटील, मुलानी यांच्यासह ठेकेदार उपस्थित होते. याबाबत मंगेश चव्हाण म्हणाले की महापालिकेकडून तासाला 36 लाख लिटर पाणी उचललं जातं. दिवसभरात 84 MLD नदीपात्रात पाणी उचलले जातं. त्यापैकी 78 MLD पाणी नागरिकांना दिलं जातं. जादा पाणी उचलूनही नागरिकांना पुरेसं पाणी मिळत नाही. 56 MLD जलशुद्धीकरण केंद्रात सध्या केवळ 20 MLD पाणीच शुद्ध केलं जातं. त्यापैकी 4 पैकी 2 जलशुद्धीकरण प्लांट बंद आहेत. जॅकवेलमधील मोटारही जुन्या झाल्या आहेत. जॅकवेल आणि माळबंगला जलशुद्धीकरण केंद्राला कोल्हापूर रोडवरील विद्युत उपकेंद्रातून विजेचा पुरवठा होता. जॅकवेलचा वीज पुरवठा खंडित झाल्यास नव्याने पाण्याची टाकी भरत नाही. पंपगृह आणि जॅकवेलला एकाच उपकेंद्रावर विजेचा पुरवठा होण्याची गरज आहे. त्यासाठी लवकरच महावितरण आणि महापालिकेची संयुक्त बैठक घेण्यासाठी आयुक्तांकडे आग्रह धरणार आहे. दिवंगत मदनभाऊ पाटील यांनी पाणी योजना मंजूर करून आणली होती. ही योजना झाली नसती तर आज शहरातील जनतेला पाण्यासाठी भटकावं लागलं असतं. पाण्यासाठी कोणतेही ठोस पावले उचलली नाही. त्यामुळे नागरिकांचा हाल सुरू असल्याचा आरोप मंगेश चव्हाण यांनी केला आहे. विटा पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार सुशांत उर्फ हरी दिनकर वायदंडे याला 1 वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिले आहेत. ही कारवाई महाराष्ट्र झोपडपट्टी दादा प्रतिबंध कायद्याअंतर्गत करण्यात आली. याबाबतच्या पोलिसांच्या प्रस्तावाला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. विटा पोलीस ठाणेच्या हद्दीमधील स्थानबद्ध गुन्हेगार सुशांत उर्फ हरी दिनकर वायदंडे यांनी 2020 ते 25 मध्ये आपली दहशत राहावी म्हणून खुनाचा प्रयत्न, महिलांना अश्लील शिवीगाळ करून विनयभंग, हद्दपार कालावधीत विनापरवाना निषिद्ध केलेल्या प्रदेशात प्रवेश करणे, संगनमत करून घातक हत्याराने दुखापत पोहोचवणे, धमकी देणे, शिवीगाळ करणे अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे केलेले आहेत. त्याच्याविरुद्ध विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी स्थानबद्धतेचा प्रस्ताव उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्यामार्फत पोलीस अधीक्षक यांच्याकडे पाठवला होता. पोलीस अधीक्षक यांनी त्या प्रस्तावाचे अवलोकन करून तो प्रस्ताव स्थानबद्धतेच्या शिफारशीने जिल्हा दंडाधिकारी त्याच्या जिल्हाधिकारी यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवला होता. त्या प्रस्तावाची सविस्तर चौकशी करून गुन्हेगार सुशांत उर्फ हरी वायदंडे यास 1 वर्ष कालावधीकरिता स्थानबद्धतेचा आदेश जिल्हाधिकारी यांनी पारित केले. या वर्षातील ही दुसरी कारवाई असून यापूर्वी सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीतील पवन धर्मेंद्र साळुंखे याच्यावर करण्यात आलेली आहे.
महापालिकेच्या स्थायी समितीच्या 16 सदस्यांच्या निवडी महासभेत पार पडल्या. आता सभापती निवडीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. सभापती पदाच्या निवडीबाबत महापालिकेकडून पुणे विभागीय आयुक्तांना 2 दिवसात प्रस्ताव जाणार आहे. दरम्यान सभापती पदासाठी भाजपकडून अतुल माने आणि गणेश माळी यांच्यापैकी एकाला संधी मिळणार आहे. महापालिकेच्या स्थायी समितीच्या 16 सदस्यांच्या निवडी महासभेत पार पडल्या. यामध्ये भाजपकडून अतुल माने, गणेश माळी, ॲडव्होकेट स्वाती शिंदे, उदय बेलवलकर, मोहन वाटवे, पद्मश्री माळी, पद्मश्री पाटील, मालुश्री खोत, कीर्ती देशमुख यांची निवड झाली. तर काँग्रेसकडून बबिता मेंढे, स्मिता यमगर, दीपाली पाटील, मयूर पाटील यांची, राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा पक्षाकडून गटनेते मेनुद्दीन बागवान, अभिजित भोसले, शिरीन पिरजादे, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुरेश बंडगर यांची निवड झाली. याचा ठराव प्रशासनाने तयार केला आहे. केवळ आयुक्त सत्यम गांधी यांची स्वाक्षरी बाकी आहे. या नूतन सदस्यांची निवड आणि सभापती निवडी संदर्भात पुणे विभागीय आयुक्तांकडे 2 दिवसात प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर काही दिवसात या संदर्भात विभागीय आयुक्तांकडून सभापती निवडीची तारीख येण्याची शक्यता आहे. दरम्यान सभापती पदासाठी भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे. आमदार सुधीर गाडगीळ समर्थक अतुल माने आणि आमदार सुरेश खाडे समर्थक गणेश माळी यांच्या नावाची चर्चा आहे. पण अतुल माने यांच्या गळ्यात सभापती पदाची माळ पडण्याची शक्यता आहे. वाळवा तालुक्यातील कुरळप येथील चांदोली वसाहतीमध्ये वाघेश्वरी देवीची एकदिवसीय यात्रा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडली आहे. गेल्या 40 वर्षांपासून विस्थापित असूनही आपल्या मुलांशी असलेले श्रद्धेचं नातं या धरणग्रस्त बांधवांनी मोठ्या दिमाखात जपलंय. शिराळा तालुक्यातील देवारे, जैप आणि परिसरातील ग्रामस्थ चांदोली धरणामुळे विस्थापित होऊन गेल्या 4 दशकांपासून कुरळप येथे वास्तव्यास आहेत. मूळ गावी असताना वाघेश्वरी देवीची यात्रा मोठ्या स्वरूपात साजरी होत असे. तीच परंपरा पुढे चालू ठेवत दरवर्षी धुलीवंदनाच्या मुहूर्तावर ही यात्रा साजरी केली जाते. वसाहतीमधील सर्व नागरिक एकत्र येऊन मंदिराच्या आवारात होळी पेटवतात. यावेळी माहेरवाशिनी आणि नागरिक देवीला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करतात. सायंकाळी 6 वाजता धोंडीराम पाटील यांच्या घरातून देवीची मानाची पालखी वाजत गाजत मंदिरात आणली जाते. यात्रेनिमित्त मंदिराला आकर्षक रंगरंगोटी आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे, ज्यामुळे संपूर्ण परिसर उजळून निघाला होता. भाविकांनी श्रीफळ आणि नैवेद्य अर्पण करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. या यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे देवीची मानाची काठी. ही काठी नाचवताना भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. यावेळी कुरळप आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या भक्तिभावाने नवसाचे आऊट वाजवून देवीची आराधना केली. रात्री उशिरा ही पालखी पुन्हा पाटील यांच्या घरी नेण्यात आली. स्थलांतरित होऊन 40 वर्ष उलटली असली तरी आपल्या संस्कृतीचा वारसा तितक्याच श्रद्धेने जपणाऱ्या चांदोली वसाहतीमधील नागरिकांचे सर्वत्र कौतुक होते. यशवंतपूर, बेंगलुरू, जयपूर, बिकानेर एक्सप्रेस गाडीला सांगली आणि किर्लोस्करवाडीचा थांबा मंजूर झाला आहे. ही एक्सप्रेस 11 मार्चला सुरू होणार आहे. त्यामुळे सांगली जिल्हा नागरिक जागृती मंचच्या मागणीला यश आली असल्याची माहिती सतीश साखळकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय की जयपूर, बिकानेर, बेंगलोर जाणारी नवीन एक्सप्रेस रेल्वे हे 11 मार्चपासून सुरू होणार आहे. तर यशवंतपूर, बेंगलुरू, जयपूर, बिकानेर एक्सप्रेस गाडी 14 मार्चला सांगली आणि किर्लोस्करवाडी रेल्वे थांबणार आहे. या रेल्वे गाडीला सांगली रेल्वे स्टेशनसाठी रोज 1000पेक्षा जास्त तिकिटांचा कोटा देण्यात आला आहे. त्यामुळे सांगली रेल्वे स्टेशन आणि किर्लोस्करवाडी येथून गुजरात, राजस्थान आणि कर्नाटक जाण्यासाठी जास्तीत जास्त तिकिटे काढावीत. गुजरात, राजस्थान, कर्नाटक जाणाऱ्या रेल्वे गाड्या नेहमी हाऊसफुल असल्यामुळे सांगली आणि किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशनवर जाऊन आरक्षण करावे. ग्रुप सहल, पिकनिक, लंगल, मंगल कार्य तसेच धार्मिक सहलसाठी जाणाऱ्या ग्रुपने सांगली रेल्वे स्टेशनच्या स्टेशन मॅनेजरला कळवावे. म्हणजे तुमच्या ग्रुपमधील सर्व प्रवासी गाडीत चढल्यानंतरच सांगली रेल्वे स्टेशनवरून गाडी रवाना केली जाईल, असं आवाहन साखळकर यांनी केलं.